येवला तालुक्यातील सायगाव येथील घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक सुधाकर कारभारी पठारे यांनी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। घरकुल लाभार्थ्यांची निवड, पात्रता पडताळणी, मंजुरी प्रक्रिया, तांत्रिक तपासणी तसेच निधी वितरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। माझं नाव सुधाकर कारभारी पठारे, राहणार मी सायगाव। माझे म्हणजे जे माझ्या घराजवळ घर बांधतात आहे ते अपात्र असून तरी त्यांना घरकुल मंजूर झालेले आहे आणि याच्यावर भरपूर कारवाई केली तरी मला हे भेटलेलं नाहीये, मान्यता भेटली नाहीये। मला म्हणजे असं झटकून टाकलेलं आहे। मग लास्टला मी आणि माझी एक थोडक्यात कोर्टात केस असून तरी ते घरकुल घर बांधतात आहे। घर बांधूनचे भरून आणि घर असून ते त्यांनी दुकान लाईनची घर बांधलेली आणि वीज केलं तर केलं आणि जे अपात्र असून तरी त्यांना मंजुरी झालेली आहे घराची। हे कायदेशीर गुन्हा आहे आणि सरकारी माणसं आहे ते तरी त्यांना घरकुल झालेलं आहे आणि याची कारवाई ग्रामपंचायतनी करावा ही माझी नम्र विनंती आहे। आणि मी आता बीडीओच्या इथं बसलेलो आहे उपासाला आणि त्यांनी मग माझी दखल घ्यावा आणि सरकारच्या ऋणी माझं ही विनंती आहे। आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, त्यांची कारवाई व्हायला पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे। नाही तर मी कंटिन्यू उपासाला बसणार आहे। माझा जीव गेला तरी गम नाही आहे।